नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आजचं थंबनेल पाहिलं असेल तुम्ही, तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही पोलीस भरतीच्या विचारात आहात का, त्यासाठी हा व्हिडिओ प्रॉपरली बघा मित्रांनो। वेळ गेल्यानंतर कोणती गोष्ट साध्य होत नाही। प्रयत्नवादी व्हा, कष्टाळू व्हा, तरच येणाऱ्या काळामध्ये आपण स्पर्धेमध्ये टिकणार आहोत। परत एकदा सांगतोय, स्पर्धा परीक्षा करतोय म्हटल्यानंतर आपल्याला स्पर्धेला तोंड द्यावंच लागणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा आली की सगळेच जशा मेंढ्या एखाद्या तळ्यामध्ये उड्या मारतात एकामागे एक, तसे अनेक विद्यार्थी तळ्यामध्ये उड्या मारत असतात। पण परीक्षे अगोदरपासून तयारी कणखरपणे नियोजनबद्ध करतात, तेच सक्सेस होत असतात। तुम्ही म्हणजे सक्सेस व्हायचं, यशस्वी व्हायचंय तर तयारीला तर अगोदरपासूनच लागावे लागेल। प्रयत्न जोमात असले पाहिजेत, त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते। ते मार्गदर्शन आमच्यासारखे यूट्यूबर किंवा तुमच्या अकॅडमीतले लोक करतच असतात। पण विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपर करणारे विद्यार्थी दिसून येत नाहीत। तेव्हा काहीतरी मनाला वाटतं की मनाला असं वाटतं की यार पोरं करत नाहीत। आपले पैसे आपल्या आईवडिलांनी झाडाचे तोडून आणलेले नाहीत, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। त्यासाठी प्रॉपर नियोजन असणं गरजेचं आहे। प्रॉपर अभ्यास होतोय का याकडे लक्ष गरजेचं आहे। आपण जसं वय वाढतं तसं आपण काय करतो की पोलीस भरतीमधला ग्राउंडचा रिस्पॉन्स कमी होत जातो। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपलं प्रॉपर नियोजन आत्ताच्या वयामध्ये, आत्ताच्या विचारामध्ये, आत्ताच्या ज्या वेळेमध्ये होणं गरजेचं आहे। त्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे। माझ्या शेतकरी पुत्रांनो, माझ्या कामगार वर्ग जे काही काम करतोय त्यांच्या मुलांनो, नोकरी करून शिकणाऱ्यांनो, होमगार्ड असेल, माजी सैनिक असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, यांच्यासाठी हा प्रॉपर व्हिडिओ बनवत आहे। हे सांगत नाही कोणी, आणि तुम्हाला सांगायला सर्व लोक आता उत्सुक आहेत। आणि ते उत्सुक लोकांकडून तुम्ही एक जर विद्यार्थी घडला तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचं प्रॉपर नियोजन करताना या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। तुम्ही कुणाचं मार्गदर्शन घेताय हे सर्वात महत्त्वाचं आहे। तुम्ही मार्गदर्शन योग्य व्यक्तीचं घेताय का, मार्गदर्शक तुमचा योग्य आहे का, यावर फोकस करा सर्वात प्रथम। म्हणजे तुम्ही मार्गदर्शन जर एखाद्या गोष्टीमध्ये, ज्या गोष्टीमध्ये तथ्य नाही, ज्या गोष्टी करायला नको आहेत त्या गोष्टी जर करत राहिलात तर तुमचा मार्गदर्शक चुकलेला दिसतोय, तुम्ही चुकीच्या मार्गाने जात आहात। सर्वात प्रथम सर्वांना सांगतोय जे पोलीस भरती करतायत, सर्वात प्रथम तुम्ही प्रश्नपत्रिका हा घटक तुम्हाला खूप मदत करणार आहे पोलीस भरतीसाठी। प्रश्नपत्रिका घटक, तुम्हाला प्रश्नांची पातळी कळत आलेली आहे मित्रांनो। 2015 पासून ते 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका तुमच्या नजरेखालून गेल्या पाहिजेत। हे प्रॉपरली तुमच्याकडून झालं पाहिजे, ते सर्वात महत्त्वाचा आणि मेन मुद्दा। आणि त्यानंतर राहतो मुद्दा स्पर्धा। सर, स्पर्धा तर खूप मोठी आहे, या स्पर्धेमध्ये मी टिकेन का, हा जो काही तुमच्या मनामध्ये सारखा प्रश्न घुमतोय, विद्यार्थी मित्रांनो, तुमची तयारी जर आधीपासून असेल तर तुम्ही या स्पर्धेत टिकणार आहात। तुम्ही जर पोलीस भरती आल्यानंतर, अपडेट आल्यानंतर जर तयारीला लागत असाल तर काहीच उपयोग नाही मित्रांनो। फेल म्हणजे फेल होणार आहे कार्यक्रम, लक्षात ठेवा। म्हणजे तयारी, पोलीस भरतीची तयारी तुम्हाला किती महिने अगोदरपासून करायचे, 8-10 महिने अगोदर, 5-6 महिने अगोदर पासून करायचे म्हटल्यानंतर आत्ताची वेळ पोलीस भरती तयारी करण्याची आहे। पोलीस भरतीला तुम्हाला वेळ देण्याची आहे। विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे पालक येतात, पालक मुलाला घेऊन येतात, आणि काही मुले फक्त स्वतःच येतात। यांच्यातला दोघातला फरक सांगतो। पालकाला वाटतं कुठेतरी माझा मुलगा सेट व्हावा, कुठेतरी नोकरी लागावी म्हणून पालक घेऊन येतात, आणि जे मुले स्वतःसाठी येतात तेच खऱ्या अर्थाने पूर्ण विचाराने आलेले असतात की बाबांनो, मला येणाऱ्या काळामध्ये मला पोलीस क्षेत्रामध्ये करिअर घडवायचे, या विचाराने आलेले असतात। तेव्हा ते कुठेतरी थिणगी पडलेली असते मनामध्ये, येणाऱ्या काळामध्ये यांना पोलीस घडवण्यासाठी आपल्याकडून मदत होईल का, यासाठी आपण मार्गदर्शन वर्ग एकदम प्रॉपरली करत असतो। जे पालकांना घेऊन येतात त्यांना स्पष्ट शब्दात सांगत असतो की तुमच्या मुलाला हे झेपणार आहे का, अगोदर त्याच्याकडून काढून घ्या, त्यानंतरच त्याला त्या तयारीमध्ये घाला किंवा त्या तयारीसाठी पात्र करा, त्या तयारीसाठी योग्य मार्गदर्शन मिळवा आपल्याकडून, नसता अदरवाईज दुसऱ्या फील्डमध्ये सुद्धा अनेक अपॉर्च्युनिटी आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा। तुम्हाला करायचंय काय विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या। जेव्हा तुम्ही एखाद्या अकॅडमीला भेट देता तेव्हा त्यावेळेस त्या अकॅडमीचे पूर्ण प्रॉपरली इतिहास काढायचे, या अकॅडमीचा रिस्पॉन्स काढायचे, तिथे शिकणाऱ्या लोकांचा रिस्पॉन्स काढायचे, त्यानंतर त्या अकॅडमीमध्ये जॉईन व्हायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यासाठी मी सुद्धा एक अकॅडमी चालवतो,
त्यावेळेस विद्यार्थ्यांना म्हणतो डेमो बघ, ग्राउंड बघ, त्यानंतर ग्राउंडवर तुला वेगळं पण वाटतंय का, सक्सेस होण्याचा रेट काय आहे, या सर्व गोष्टी बघूनच नंतर ॲडमिशन घे म्हणत असतो. माझी शाखा जर म्हटलं मित्रांनो भोसरी पुणे या ठिकाणी आहे, तुम्ही येऊन तुम्ही मार्गदर्शन मिळवू शकता. 9665484048 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही आपल्या अकॅडमीला व्हिजिट करू शकता. हा व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे. मित्रांनो, पोलीस भरती करणं हे घरून पॉसिबल आहे का? अरे कसं शक्य आहे? ग्राउंडला तर तुला बाहेर पडावंच लागेल ना. तू जर अभ्यास घरून करू शकलास, पण ग्राउंड तुला कोणासोबत तरी करणं गरजेचं आहे. एकटाच धावतोय 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 धावतोय, अरे किती धावलास तू हे तुला कळलंच नाहीये. तू कॉम्पिटिशन मध्ये आहेस का? तुला 1600 मीटर इतरांपेक्षा बेटर जमतंय का? 800 मीटर तुला जमतंय का? माजी सैनिक आहेत तुम्ही, तुमच्या लेखीचा अभ्यास कितपत आहे? तुम्ही फक्त पुस्तकं बाजारातून आणले आणि त्याचा अभ्यास करत राहिलात. तो अभ्यास पूर्ण झालाय का नाही झाला हे तुमचं कशामधून दिसून येणार आहे? प्रश्नपत्रिकेतून. तेच आम्ही करून घेत असतो विद्यार्थी मित्रांनो अकॅडमीच्या माध्यमातून. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एकदा व्हिजिट करा तुम्ही आपल्या लोकराज्य अकॅडमीला, एकदा व्हिजिट करा. तुम्ही मार्गदर्शन मिळवून जाऊ शकता बिंदासपणे. सर मला काय करायचंय, काय गरजेचं आहे, कोणत्या गोष्टी कमतरता आहे, काय करून मी येणाऱ्या भरतीमध्ये सिलेक्ट होणार आहे, योग्य मार्गदर्शन तर तुम्हाला फ्रीमध्ये मिळणारच आहे. त्यासाठी आताच विचार करू नका. तुम्ही जर PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राहत असाल, आळंदी, मोशी, चाकण, चिंबळी, चरोली, त्यानंतर तळेगाव, त्यानंतर चिंचवड, पिंपरी व इतर जे की आता आजूबाजूची कासारवाडी असेल, त्याच्यानंतर वडगाव शेरी असेल, या भागामधून जर व्हिडिओ बघत असाल तर नक्की अकॅडमीला एकदा येऊन भेट देत चला. भेट देऊन तुम्ही मार्गदर्शन सल्ला घेऊन जाऊ शकता आरामशीर. आमचे क्लास लावा म्हणत नाही, पटलं तर डेमो बघा आणि जे वेगळं शिकवतायत का काहीतरी आपल्याला, प्रॉपरली पोलीस भरतीचं शिकवतायत का हे गरजेचं आहे. त्या पोलीस भरतीचंच आपल्याला मिळतंय का, ते मटेरियल आपल्याला इथे उपलब्ध होणार आहे का? जेव्हा विश्वास पटेल तेव्हा तुम्ही आपल्या अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊ शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ बघत असतो, त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना प्रॉपरली गाईड करणाऱ्याच अकॅडमी आहेत त्याच अकॅडमीमध्ये जॉईन करा. इतर गोष्टीचा टाइमपास जीवनामधला सोडून द्या मित्रांनो. जो टाइमपास करेल आणि येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरतीमध्ये 12,000 15,000 जागा येतात, तेव्हा 12 लाख 18 लाख मध्ये आपल्याला टिकायचंय, महाराष्ट्रामध्ये प्रथम यायचंय. हे जोपर्यंत तुमच्या मनामध्ये स्वप्न असणार नाही तोपर्यंत तुमच्या अंगावर खाकी वर्दी टिकणार नाही, येणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं ते स्वप्न साकार होणार नाही. त्यासाठी तुमच्याकडे नियोजन असणं गरजेचं आहे मित्रांनो. या गोष्टी तुम्ही सातत्याने करत राहिलात तरच येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या भरतीमध्ये आपला नंबर लागणार आहे. लक्षात घ्या. मागच्या भरतीमध्ये तुम्ही पाहिलं असेल विद्यार्थी मित्रांनो, पोरांनो, तुम्ही तुमच्या मधलेच काही विद्यार्थी लागलेले आहेत ज्यांचं वय 19 ते 25च्या दरम्यान जास्त करून आहे मित्रांनो. बरं का, राग येऊ देऊ नका. पुढले लोक 19 वर्ष ते 25 दरम्यान वय आहे. त्याचं एकमेव कारण आहे त्याचं ग्राउंड चांगलं आहे, त्याचं लेखीमध्ये फोकस चांगलं होतं. 80% विद्यार्थी इथले लागलेत मित्रांनो, 80%. ह्या सर्वे बघा तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघा, मेरिट लिस्ट काढून स्वतः डोळ्यांनी बघा विद्यार्थी मित्रांनो. मुलगा असू द्या मुलगी असू द्या. माजी सैनिकाचं जर बघितलं, माजी सैनिकाचं अभ्यासावर डिपेंड असतं, ग्राउंड आउट ऑफ असतं, पण अभ्यास त्यांचा अगदीच कच्चा असल्यामुळे ते काय करतात की अभ्यासामुळे राहतात. ते राहू नये यासाठी बेस्ट प्लॅन म्हणजे भोसरी अकॅडमीच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन करत आलेलो आहोत. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला स्वतः हाताळायच्यात. मार्गदर्शक फक्त मार्गदर्शन करतो, ही वाट कुठं जाते हे एवढं सांगत असतो. लक्षात ठेवा, ह्या वाटेमध्ये खाच खळगे. आता समजा एखादं गोष्ट मी शिकवली, त्या गोष्टीवर रिव्हिजन कुणाचं करणं गरजेचं आहे? तुमचं करणं गरजेचं आहे. तुम्ही आहात, देर आर यू, तुम्ही आहात मित्रांनो. त्याच्याशिवाय तुमच्याशिवाय ही गोष्ट घडणार नाही. आपल्या आई वडिलांच्या डोळ्यातलं स्वप्न साकार होणार नाही. लक्षात ठेवा. प्रॉपरली डायलॉग बाजी करणे, स्टंट बाजी करणे, त्याची थाईस असेल, त्याची ताकद असेल, तो कुठेतरी पोलीस आहे, कुठेतरी काय आहे, त्याच्या सगळे व्हिडिओ रील्स बघून आपण पोलीस होणार नाही. हे स्पष्ट सांगतोय मी तुम्हाला. या सर्व गोष्टी पाहून आपण पोलीस होणार नाही. आपले कष्ट आणि आमचे योग्य मार्गदर्शन
तुम्हाला पोलीस करणार आहे. मार्गदर्शन पाहिजे म्हणजे पाहिजे मित्रांनो, कारण काळ बदलत चाललेला आहे, कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे. तर आजपासून तयारी केला तर येणाऱ्या भरतीमध्ये आपलं नाव कोरलं जाणार आहे. अदरवाईज आपला रिझल्ट आपल्या हातात आहे. बरोबर, आपला रिझल्ट आपल्या हातात आहे. नशीब वगैरे काही नसतं. मला स्पष्ट सांगायचे, तुमचे कष्ट म्हणजे नशीब असतं. एक मार्कावरून राहणारे हजारो लाखो पोरं तुम्हाला दिसतात. लक्षात ठेवा, त्यांच्या डोळ्यामध्ये यशस्वी होण्याची आग जेव्हा असते तो पहिल्या दिवशीपासून दुसऱ्या भरतीसाठी तयारी करत असतो. तेव्हा कुठेतरी येणाऱ्या भरतीमध्ये सिलेक्ट होत असतो. मित्रांनो लक्षात ठेवा. म्हणजे आपण तर आता सध्या बाय प्रोसेस असाल. आता फक्त तुमच्या मनामध्ये विचार आला असेल की मला करिअर करायचे पोलीस भरतीमध्ये. करिअर करायचंय जेव्हा मनात येतं, कॉलेजची लाईफ एकदम सोडून द्या मित्रांनो. लक्षात ठेवा, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कॉलेजची लाईफ जर तुम्ही सोडला नाहीत तर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॉलेज लाईफमध्ये टॉपिक असतात, तेवढेच टॉपिक करा, त्यातच मार्क घ्या, तेवढेच पानं भरा, तेवढ्याच पानाला आपल्याला मार्क देऊन आपण पास झालेलो असतो. कॉलेजमध्ये तिरंदाजी आपल्याला पोलीस करत नसते. त्यातले सर्टिफिकेट फक्त आपल्याला पोलीस पात्रतेसाठी योग्य ठरवले जातात. अदरवाईज त्या सर्टिफिकेटचा आणि पोलीस भरतीचा काही एक संबंध नसतो. लक्षात ठेवा. म्हणजे आपण 12वीला जर पहिला आलो म्हणजे पोलीस झालो असं नाहीये. आपण जर BA, BCom, MCom, MSc, MCA, BCA, त्यानंतर MBBS, BCM, काय BAMS अशा डिग्र्या मिळवले म्हणजे पोलीस भरती डाव्या हाताचा खेळ आहे असं पण म्हणून चालणार नाही. या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर मराठी, गणित, बुद्धिमत्ता, GS, GK हे वाचलंच पाहिजे. तुम्हाला त्याच्यामध्ये तरबेज झालंच पाहिजे, तरच पोलीस होणार आहात मित्रांनो. योग्य सल्ला वाटला असेल तरच नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मला यशस्वी टीम बनवायची आहे. माझ्या अकॅडमीचे ॲडमिशन नुसते वाढवायचे नाहीत तर मला त्या ॲडमिशनमधून रिझल्ट आणायचे आहेत. यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. ज्यांना पटत असेल त्यांनी कमेंट करा, इतरांना शेअर करा. येणाऱ्या काळामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेच मार्गदर्शन वर्ग मिळत जाणार आहेत. आपला ऑनलाईन सुद्धा क्लास आहे. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी ऑनलाईनसाठी सुद्धा मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा. सरळ सेवा व पोलीस भरती एकत्रितरित्या तुम्हाला दोन्ही मार्गदर्शन भेटेल. कुठलीही सरळ सेवा येऊ द्या किंवा पोलीस भरती येऊ द्या, पुढल्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये 100% यशस्वी करण्याची हमी दिली जाणार आहे. अगदी कमी पैशात असेल ऑनलाईन, ऑफलाईनला तुम्हाला ग्राउंडची आणि जे काही लेक्चरची फीस असेल ते पेड करावी लागते. अशा पद्धतीने आपला प्लॅटफॉर्म येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये नाव कमवल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. वर्दीसाठी दर्दी असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.